नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोबी मंचुरियन पाहणार आहोत। घरच्या घरी एकदम कुरकुरीत असे कोबी मंचुरियन करणार आहोत। बाहेर जसे मिळतात त्या पद्धतीने असे कुरकुरीत असे कोबी मंचुरियन आपण करणार आहोत घरी। तर आता आपण त्याची तयारी करूया। इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे। माझ्याकडे एक कोबी मोठा होता मी आणलेला, त्यातला अर्धा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी कोबी। 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवला होता आणि आता मी त्याला नंतर स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। आता हा मी किसून घेणार आहे, किसणीवर किसून घेणार आहे। कोबी मंचुरियनसाठी इथे आपण आता कोबी किसून घेतलेला आहे। जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड तर ठेवायचं नाही आहे। अशा पद्धतीने त्याला पाणी पण सुटतं। मी थोडासा मिक्सरला पण लावून घेतलेला, जर अर्धावाला जर किसणीवर किसता येत नसेल तर मिक्सरला लावून घेऊ शकतो आपण। मी थोडा किसणीवर किसला आणि अर्धा मिक्सरला लावून घेतला। इथे मिक्सरच्या भांड्यात मी 2 चमचे जाडे पोहे घेतले, जे आपण कांदे पोह्याला वापरतो ते पोहे घेतलेत। आणि इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलाय। ते मी आता मिक्सरला करून घेणार आहे, पिसून घेणार आहे, त्याची पावडर करून घेणार आहे। इथे आपण आता कोबी घेतलेले आहे, याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। टोमॅटो सॉस टाकणार आहे मी 1 चमचा। चिली सॉस आहे तो घालणार आहे 1 चमचा। सोया सॉस आहे तो पण घालणार आहे, 1 चमचा टाकलाय सोया सॉस पण। लाल तिखट घालते मी, अर्धा चमचा घालते, जास्त नाही घालणार आहे। मीठ टाकणार आहे चवीनुसार, जास्त नाही टाकणार आहे, अर्धा चमचा घालते। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया हाताने। याला पाणी सुटेल थोडं थोडं, कोबीला पाणी सुटतं म्हणून चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यात मी पातीचा कांदा थोडा घेतलेला आहे तो घालणार आहे। इथे आता पातीचा कांदा घातलाय, हे मिक्स करून घेते। आता आपण याच्यामध्ये इथे मी पोहे आणि कॉर्नफ्लोअर समप्रमाणात 2-2 चमचे घेऊन मी मिक्सरला करून घेतले, वाटून घेतले, पावडर करून घेतले, ते मी घालणार आहे। पोह्यांमुळे थोडा कुरकुरीतपणा येतो। आणि इथे मी तेवढ्याच प्रमाणात मैदा घेतलेला आहे तो घालणार आहे। मैदा थोडा मी आधी ठेवते। आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, पूर्ण गोळा करून घेणार आहोत त्याचा। याच्यामध्ये मी जो मैदा ठेवला होता तो पण घातलाय सर्व। आणि आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर यूज करणार नाही आहे। आपण घरी करतोय म्हटलं थोडंसं व्यवस्थित, म्हणजे फूड कलर वगैरे थोडंसं हानिकारक असतो शरीराला, म्हणून मी ते यूज करणार नाही आहे। याच्यामध्ये लाल तिखट आपण घातलेलं आहे, त्याच्यासाठीच काश्मीरी लाल मिर्च। ती तिखट नसते पण तिला कलर येतोच। आणि आता आपण हे चांगलं मिक्स केलं आहे। आता आपण हे तळून घेऊया बॉल्स करून। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत, जास्त मोठे नाही करणार आहे मी। अशा पद्धतीने इथे आता तेल गरम केलेलं आहे, गरम झालं आहे आता आपलं हे कढईमध्ये तेल। मी हे बॉल्स सोडते तेलामध्ये। सगळं एकदम नाही सोडणार आहे मी, थोडे थोडेच टाकणार आहे। आता हे 2 मिनटं आधी यांना फ्राय होऊ देऊया एक साईडने चांगले, नंतर हे करून घेणार आहोत आपण, हे करणार, त्याला पलटी करणार आहोत। आपले मंचुरियन आता आपण फ्राय करायला टाकले। तेल तापलेलं आहे त्यामुळे मीडियम गॅसवर चांगले फ्राय करून घेणार आहे।
फास्ट गॅसवर करणार नाही फ्राय मी, नाही तर मग ते आतमध्ये थोडेसे हे राहणार, सॉफ्ट राहणार. कुरकुरीत आपल्याला करायचे, काळे करायचे नाही आहेत. आता आपले मंचुरियन फ्राय झालेले आहेत, मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. इथे आपले सगळे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहेत. सगळे मी तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण ग्रेव्ही करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊया. याच्यामध्ये 1 कांदा चिरला आहे मी बारीक, तो घालणार आहे आणि तो चांगला परतून घेऊया. कांदा आपला परतला जातोय. आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची आहे, ती त्याचे पीस केलेत मी बारीक, ते घालणार आहे. आता शिमला मिर्च पण परतून घेऊया. चांगली मऊ होईपर्यंत जरा परतून घेऊया 1 मिनिट. याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते. याच्यामध्ये अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिर्च टाकणार आहोत आणि परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण चिली सॉस टाकणार आहोत. तुम्हाला जसं पाहिजे तिखट त्यानुसार टाका तुम्ही. आता याच्यामध्ये आपण सोया सॉस घालूया 1 चमच. इथे एका वाटीत पाणी घेतलं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि ते मी चांगलं ढवळून घेणार आहे मिक्स करून. त्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून घेणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे ते आपण त्या ह्याच्यामध्ये टाकूया. ते चांगल्या गुठळ्या आधी मोडून घेऊया. आता हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि चांगलं ढवळून घेणार आहोत, म्हणजे गुठळ्या होणार नाही. सतत ढवळत राहा. आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे आपली ग्रेव्ही थोडी थिक झालेली आहे. जे आपण हे केलेलं ही आपली ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. 2 मिनिटं त्याला आपण थोडं गरम करून घेऊया. आपली ही ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे बॉल्स तयार केलेले आहेत आपण कोबी मंचुरियन ते घालणार आहोत. मी सगळे घालणार नाही आहे, थोडेसेच घालणार आहे आणि हे चांगलं परतून घेऊया. मंचुरियन त्या ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घेऊया. तुम्ही पाहिजे तर वरून तुम्हाला पाहिजे तर अगदी कोथिंबीर पण घालू शकता, पण मी नाही घालत आहे. आणि आपले कोबी मंचुरियन आता तयार झालेले आहेत. आपले हे कोबी मंचुरियन आता तयार झालेले आहेत. ग्रेव्ही विथ ग्रेव्ही कोबी मंचुरियन आहेत. खूप चांगले टेस्टी आणि थोडेसे तिखट स्पायसी पण केले आहेत मी. आपली ही रेसिपी आता तयार झालेली आहे. घरच्या घरी एकदम पटकन होते रेसिपी, कमी साहित्यात होते. बाहेरचे खाण्यापेक्षा घरी करून पहा. घरी करून आपल्या लहान मुलांना वगैरे द्या. फूड पावडर जे असते, कलर असते, ते शक्यतो टाकू नका, कारण ती खूप हानिकारक असते शरीराला. आणि असे कोबी मंचुरियन तुम्ही घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.